नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या व्लॉगमध्ये. तर मग हे दिसत असतील, ह्यांच्यावर आले ऊन, त्याच्यामुळे हे काही नीट दिसत नाही आहे. तर पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या व्लॉगमध्ये. तर आम्ही चाललेलो आहोत आज फिरायला. आज आहे सॅटर्डे आणि आम्ही चाललो आहे, कॅप्शनवरनं कळालंच असेल, पावना लेकला चाललेलो आहोत. असंच खूप दिवसानंतर काही फिरलोच नाही आहे, तर मग म्हटलं चला जाऊयात. अचानक प्लॅन केला दुपारी ह्यांनी, आणि हे म्हटले आपण जाऊयात. तर चला व्लॉग कंटिन्यू करा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ते आमचे आहो दिसत असतील तर ऊन येते त्यांच्या चेहऱ्यावर. चला व्लॉगला सुरुवात करूयात, आणि मी कशी दिसते ते पण कमेंट करून सांगा. इतना बड़ा ग्लास कौन लेता है? आम्ही हाफ ग्लास सांगितलं होता, यांनी फुल घेतले, आणि फुल बघा मोठा आलेला आहे. आम्ही रस प्यायला थांबले रस्त्याच्या मध्ये. अरे इन्होंने बहुत ही बड़ा ले लिया है. आणि आमचे इथे छोटे छोटे, आणि इकडे इथे छोटे छोटे ग्लास आलेले आहेत. पोहोचलेलो आहोत आणि आता सनसेट होत आहे. सगळं पाणीच पाणी, भारी दिसतं, पण एवढं कॅमेऱ्यामध्ये येणार नाही. चल पुढे मी आहे. हां तर आम्ही पोहोचलेलो आहोत, आणि इथं आमचा टेंट, तर आम्ही ऑलरेडी बॅगा ठेवलेल्या आहेत. सानिका सनसेट होत आहे, पाहू शकता. मला पण दाखव. आणि इकडे आम्ही खूप दमले प्रवास करून, आणि आता आम्ही ते चेकिंग करायला गेलेत. आता चेकिंग झाल्यानंतर आम्ही थोडं पाण्याच्या इथे जाऊ, आधी नाश्ता वगैरे करू. नाश्ता झाले की आम्ही मग पाण्याच्या इथे जाऊ, निवांत मग संध्याकाळी जे काय ॲक्टिव्हिटीज आहे ते एन्जॉय करू. मम्मीला दाखव, मम्मीला कर. मम्मी ते मुद्दाम प्लॅनिंग केले, मुद्दाम देख रे हो, मुद्दाम केलंय त्यांनी. अरे मला काय वाटलं की नाही का ते कासे साईडला गेलो तिकडेच करायचं. पाहुण्या लेकचं मला माहितीच नव्हतं. पाहुण्या लेकला आलोय मग आम्ही आता. हां एकच प्लेट. तर इथं आम्ही पावभाजी, चहा, आताचा नाश्ता करतोय. वाजलेले आहेत 5. आता आम्ही नाश्ता करून घेतो. तर इथं अशा प्रत्येक टेंट आहेत. हे वेगळे टेंट आहेत, आम्ही वेगळे टेंट घेतले. हे असं तर आपण नेहमीच राहतो. आता चांदण्यातले डोहाळे करायचे आहेत मला, तर हे सगळा व्ह्यू आता मला पाहिजे. ते छान छान आहे नदीच्या कडेला. आता मी छान फोटोज वगैरे काढणार आहे, चांदण्यातले डोहाळे सेलिब्रेशन करणार आहे. हां बोला. अशा तऱ्हेने चिडलेली आहे.
और इधर मैं अगर दिख रही होंगी तो अरे इनका देखो क्या चल रहा है, निवांत झोपून घेतलंय आम्हाला पोपटात बघायचा होता. चला गया आली पाहिजे ना. ओम चल तू पण जा ना ओम, तू पण. 10 दगड शोधताय भारीवाला. दिसलंच नाही मला, त्याला दगडच सापडा. कुणाचे कोणतेच दगड दिसत नाहीत. दगड सापडला का नाही, लयच मोठा दगड घेतला. शकता मला तर फार पाण्याची भीती वाटते, पण तरी मी या जागी बसले होते. मग अशी तुम्ही व्हिडिओ ब्लॉग सानिकाकडे कॅमेरा होता, पण व्हिडिओ घेतला असताना कळालं असतं मी पाण्याला किती जास्त घाबरते. आणि इथं मी बरंच पटकन पटापटा क्लिक करून घेतले फोटोज आणि फोटो काढते. तर इकडे खूप पाणी येतं, मला असं पाणी जास्त बघितलं की थोडी वाटतेच भीती म्हणा. तर मी या दगडावर बसून पटकन फोटो काढून घेतला. आमचा ओम तर तिकडे काय एकटाच बिचारा बसलाय. जुगाड येतो, जुगाड मामाने शिकवलंय. हे असते पहिला झटका, कधी गाडी चालू होत नाही, गाडी गार असते. तर मग कसं जमलं होतं मग तशी माझंच चुकलं पप्पा. तुम्हाला पण माहिती आहे का? इट्स बॅडमिंटन खूप चांगली. में तो बीच बाजार जब हुस्न दिखाने जाएगी, खुश उड़ाने वाली शौक नजर के जो पेच लड़ाने जाएगी. सेकंडवाला पत्ता लक्षात आल्यापासून दिसलं ते एक पत्ता का ते शोधून एक पत्ता का दिसलं काही
इकडचे पाच होता लक्षात राहत इसका देखो अलग ही चल रहा है। तुम्हाला सांगू मला सांगा किंग आहे ना काय काउंट आधीचा पत्ता मी कुठं वाचलाय तेव्हा मी असंच पाठ पाठ बोलतो ना चुकलं मी मला इश्क मलंगी इश्क जैसी तृषा कोई ना
काय घेते जेवण? डायरेक्ट लास्टवालं घेते. अशा प्रकारे आम्ही जेवायला बसलेलो आहे. फायनली आम्हाला 10 वाजता जेवायला भेटलेलं आहे. इतक्या वेळ जेवणाची वाट बघत होतो, ते भेटलंय. आता खाऊन घेतो आम्ही. आता खूप दमलेलो आहोत काही काम न करता.